नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। कांदा आणि द्राक्ष उत्पादक संकटात सापडले। हमीभाव नाही, निर्यात धोरण नाही अशी नकार घंटाच त्यांना सातत्यानं ऐकावी लागते। भाव वाढले की सरकार भाव कमी करतं आणि भाव पडले की 100-200 रुपये अनुदान पदरात टाकलं जातं, तेही मिळणं प्रत्यक्षात कठीणच असतं। अशा अवस्थेत आता वाढत्या थंडीनं, निसर्गाच्या लहरी वागण्यानं कांदा आणि द्राक्ष अशा दोन्ही पिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय। रशियाच्या दरवाजावर पोहोचलेली नाशिकची द्राक्ष घेण्यास तिथल्या सरकारनं नकार दिलाय, तर दुसरीकडे चीन, थायलंड, श्रीलंका सुद्धा नवे नियम दाखवून द्राक्ष उत्पादकांची कोंडी करतायत। देशाला कोट्यवधी रुपयांचं परकीय चलन मिळवून देणारे शेतकरी आजही चांगल्या दराची आस लावून बसलेत। या शेतकऱ्यांच्या मालाला भाव कसा मिळणार? निसर्गाचा कोप कधी आणि कसा कमी होणार? जागतिक बाजारपेठेत वर्चस्व मिळवण्यासाठी केंद्र सरकार कधी मदत करणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात। कांदा आणि द्राक्ष उत्पादकांची उपेक्षा। आजच्या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत डॉक्टर शरद निंबाळकर, माजी कुलगुरू, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, त्याचबरोबर सतीश भोंडे, कांदा अभ्यासक आहेत। यांच्या सोबत आपण चर्चा करतो आहोत ते आहेत जयंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत, अनिल बोंडे, भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, ते थोड्याच वेळात आपल्या सोबत सहभागी होतील। आणि त्याच सोबत आपल्याबरोबर आत्ता आहेत वासुदेव काठे, द्राक्ष निर्यातदार। आपण चर्चेची सुरुवात वासुदेव काठे यांच्यापासून करतो आहोत। आत्ताच्या घडीला वासुदेव काठे, द्राक्ष निर्यातदार याची चिंता सगळ्यात मोठी कुठली? मी एक द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे आणि द्राक्ष निर्यात करण्याकरता देत असतो। यावर्षी रशियामध्ये जो माल आत्तापर्यंत गेलेला आहे, आज मी तिला रशियामध्ये मागच्या वर्षी 3100 कंटेनर गेले होते, ह्या वर्षी 3500 कंटेनर गेलेले आहेत। दरवर्षीपेक्षा थोडासा माल जास्त गेलेला आहे त्या ठिकाणी। आणि त्या ठिकाणी 2 वेगवेगळे पोर्ट आहेत, त्यापैकी एका पोर्टवर व्यवस्थित द्राक्ष कंटेनर सोडून घेण्याचं काम चालू आहे आणि दुसऱ्या पोर्टवर काम थोडंसं डिले होतंय। ही एक अडचण आहे। पण मग या अडचणी तुम्ही तातडीनं केंद्र सरकारला कळवल्या का? त्यांच्याकडून काही त्यामध्ये हस्तक्षेप होताना दिसतोय का तुम्हाला? आणि ही अडचण रशियाच्या बाजारातली पहिल्यांदाच अनुभवायला येतेय का? हो, अशा प्रकारची अडचण ही पहिल्यांदाच अनुभवायला येतेय। आमचे द्राक्ष निर्यातदार संघटनेचे प्रमुख जगनदादा खापरे आणि द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं केंद्र सरकारला या संबंधीची माहिती दिलेली आहे आणि त्या संबंधी ही अडचण दूर करण्याकरता कामकाज चालू आहे। आत्ताच्या घडीला आमची माहिती अशी आहे की सेंट पीटर्सबर्गच्या बंदरावर जो माल उतरलाय द्राक्षाचा, भारताकडून गेलेली आणि त्यात प्रामुख्यानं नाशिकची द्राक्ष आहेत, ती अडकली आहेत। त्याचं एक कारण जे आम्हाला समजलंय की यंदाच्या घडीला रशियामध्ये पेरूचं उत्पादन चांगलं झालंय, त्यांना स्वतःचा पेरू खपवायचा आहे, म्हणून नाशिकची द्राक्ष बाजारात येऊ द्यायची नाहीयेत। तुमच्याकडे याबाबत काय तपशील आहे? काय झालेलं आहे, तिथं रशियामध्ये यावर्षी अर्जेंटिनाहून सुद्धा द्राक्ष आलेली आहेत, इतर देशातूनही द्राक्ष आलेली आहे। त्या मार्केटचा जो काही खप असतो तो आठवड्याला 100 कंटेनरच्या दरम्यान असतो आणि त्या ठिकाणी आठवड्याला 125 किंवा त्यापेक्षाही थोडे जास्त कंटेनर त्या ठिकाणी पोहोचत आहे। त्याच्यामुळे मार्केटमध्ये द्राक्ष विक्रीला विलंब होतोय, अशी स्थिती सध्या रशियामध्ये आहे। अगदी वासुदेवजी, आपण असेच आमच्या सोबत थांबा। आपल्याबरोबर जयंत जाधव आहेत। जयंतराव, ज्या पद्धतीनं नाशिकच्या शेतकऱ्यांना आणि त्यात सुद्धा भाजीपाल्याचा उत्पादक असेल, द्राक्ष उत्पादक असेल, कांदा उत्पादक असेल, यांना जी वारंवार
गेल्या काही काळात अडचणींचा सामना करावा लागतो आहे। या सगळ्यामुळे आत्ताच्या घडीला नाशिकच्या उत्पादकांमध्ये म्हणजे तो कृषी उत्पादकांमध्ये नैराश्याचं वातावरण पसरत चाललंय का? निश्चितच या ठिकाणी नैराश्याचं वातावरण असणारच। मुळामध्ये नाशिक जिल्ह्यातला आमचा शेतकरी हा एक प्रगतिशील शेतकरी आहे। तो अनेकदा आसमानी आणि सुलतानी संकटांना तो त्या ठिकाणी सामना करत आलेला असतो। आता हा जो रशियातला जो काही द्राक्षाची जी काही अडचण झालेली आहे मुळामध्ये आता ती आवक जास्त झालेली आहे। त्या ठिकाणी रशियामध्ये त्या ठिकाणी अर्जेंटिनाहून जर का ते द्राक्ष आले असतील आणि जो काही भारतातून या ठिकाणी एक्सपोर्ट झालेला असलेला जो काही माल आता त्या ठिकाणी भारतातले जी काही द्राक्ष आहेत हे त्यांनी का नाकारले? त्या ठिकाणी आपलं जे काही भारताचं जे कॉमर्स मंत्रालय जे आहे त्यांनी या ठिकाणी तातडीने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे होतं की या गोष्टी कशामुळे होत आहेत। या ठिकाणी मागे एकदा असंच पाश्चिमात्य देशामध्ये ज्यावेळेस आपला द्राक्ष गेला होता त्यावेळेस त्या ठिकाणी त्या द्राक्षांवरती वापरण्यात आलेल्या काही केमिकल्समुळे त्यांनी ते द्राक्ष त्यावेळेस रिजेक्ट केले होते। अगदी म्हणजे जयंत जाधव, मी त्या केमिकलच्या विषयावर येतोच, पण मला तत्पूर्वी एका गोष्टीचा खुलासा करा। जे खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत नाशिकमध्ये ते या विषयाला तातडीनं केंद्राच्या कानावर घालू शकत नाहीत का? अहो घातलंच पाहिजे, परंतु आता खासदारांना जर का निवडणुकीपासून जर का वेळ मिळाला तर बिचारे खासदार त्या ठिकाणी जातील ना। या ठिकाणी ज्यावेळेस आमचा कांदा उत्पादक ज्यावेळेस या ठिकाणी अडचणीत होतात तर आमच्या खासदारांना कधीच कांदा उत्पादकांकरता त्या ठिकाणी जाऊन शासन दरबारी कधी मागणी करावीशी वाटली नाही। कधी त्या ठिकाणी ते पंतप्रधान किंवा त्या ठिकाणी कृषी मंत्र्यांकडे या कांद्याच्या संदर्भामध्ये काही एक्सपोर्ट पॉलिसी काय असली पाहिजे, इतर राज्यांमध्ये जर का आम्हाला कांदा नेण्याकरता ज्या काही रेल्वे वॅगन्स उपलब्ध करून दिल्या पाहिजे होत्या त्या दिल्या का यांनी? तर मुळामध्ये आमच्या नाशिक जिल्ह्यात हे दुर्दैव आहे की आमच्या खासदारांना याच्यामध्ये कुठलाही स्वारस्य नाहीये। शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण कशा पद्धतीने दूर करता आली पाहिजे याच्यामध्ये जर का मुळात अभ्यासच नसेल आणि तशी जर का ती भावना जर का मनामध्ये त्यांच्या निर्माण होत असेल। आता जयंत जाधव तुमचं म्हणणं लक्षात येत आहे, पण त्याच्या अनुषंगाने पुढचा प्रश्न असा आहे की जर समजा ही परिस्थिती कायम राहिली तर तुमच्या लेखी येत्या 3 महिन्यात शेतकऱ्यांना आणि त्यात सुद्धा खास करून हे जे बागायतदार शेतकरी आहेत ज्यांना कांदा आणि द्राक्ष आणि इतर उत्पादनांच्यासाठी बऱ्यापैकी उत्पन्न अपेक्षित असतं त्यांची अवस्था काय होईल? नाही बघा, आज तर मुळामध्ये मी सांगितलं ना की आमच्याकडचा शेतकरी हा आसमानी संकटांना सामोरा जात असताना एवढ्या चांगल्या प्रतीचं द्राक्ष तयार करून हा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार करून आज तो सगळा करत आहे। अशाही परिस्थितीत जर का ही अशी जर परिस्थिती शासनाच्या नाकारत्या धोरणामुळे शासनाच्या कुठल्याही पुढाकारांना शिवाय जर अशी परिस्थिती जर का ही आमच्या शेतकऱ्यांवरती येत असेल तर आज आपण ग्रामीण भागातला कुठलाही म्हणजे तो अल्पभूधारक शेतकरी असेल किंवा तो मोठा बागायतदार शेतकरी असेल मोठ्याकडे जर का केलं तर त्यांनी या स्वतंत्र भारतामध्ये आजपर्यंत एवढं नालायक सरकार कधी बघितलेलं नाही। एवढी दुर्दैवी सरकार आहे शेतकऱ्यांना। तुमच्या लेखी हे सरकार शेतकरी विरोधी असं तुमचं म्हणणं आहे। मी तुम्हाला यासाठी थांबवतो कारण आता आपल्याला कांद्याचाही विषय चर्चेमध्ये घ्यायचा आहे। आपल्या बरोबर सतीश भोंडे आहेत, कांद्याचे अभ्यासक आहेत। सतीशजी, आत्ताच्या घडीला कांदा उत्पादकांच्या समोरच्या अडचणी काय आहेत थोडक्यात सांगा, मग त्या अनुषंगाने पुढचे प्रश्न मी आपल्याला विचारतो। बघा, कांद्याची अडचण मुख्य अशी आहे की उत्पादन आणि मागणी ह्याच्यामध्ये जेव्हा कुठे तफावत होते त्याचा सरळ परिणाम हा बाजारभावांवरती होत असतो। आता यावर्षी काय झालं की कांद्याचं क्षेत्र कमी होईल अशी अपेक्षा असतानासुद्धा कांद्याचं क्षेत्र थोडं वाढलं। बरीच कारणं आहेत त्याला। आणि दुसरं, कांद्याचं जे उत्पादन आलं ते हवामानाने थोडीशी बऱ्यापैकी साथ दिली त्याच्यामुळं चांगलं आलं आणि याचा परिणाम बाजारभावांवरती झाला। हे जरी खरं असलं तरी सरकारचं एक कर्तव्य असतं की उत्पादन वाढलं तर ते वाऱ्यावरती सोडून न देताना त्याला कुठंतरी एक उत्पादन खर्च शेतकऱ्याला मिळावा या अनुषंगाने बाजारपेठांवरती थोडंसं नियंत्रण आणणं आणि एक ठराविक भाव किंवा त्याच्यावर शेतकऱ्यांना मिळावा अशा प्रकारची यंत्रणा उभी करणं हे आता सध्याच्या काळामध्ये गरजेचं झालेलं आहे। अगदी, पण प्राप्त परिस्थितीमध्ये मग जी आव्हानं कांद्याच्या उत्पादकांसमोर येऊन ठेपली आहेत त्यातला एक मुद्दा जो समोर येतोय प्रकर्षानं तो आहे हमी भावाचा। हमी भावाच्या रचनेत त्याचं स्थान नसणे
या गोष्टीमुळे उत्पादकांना होणारा नुकसान काय आहे आणि मूळ मुद्दा जो आपला आहे तो निसर्गाच्या लहरीपणाचा आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आत्ताच्या घडीला कांदा उत्पादकांना कोणत्या समस्या भेडसावतात? हो, निश्चितपणे निसर्गाचा एक लहरीपणा असतोच. आता यावर्षी येणारी समस्या जी आहे त्या काळामध्ये आपल्याला दिसेल, थंडीचा कालावधी लांबल्यामुळं आता कांदा पिकामध्ये फुलांचे दांडे येण्याचं प्रमाण हे वाढणार आहे किंवा वाढलेलं आहे. आणि त्यामुळं या कांद्याचं उत्पादन जरी आलं त्याची गुणवत्ता ढासळते आणि असा गुणवत्ता ढासळलेला कांदा मग निर्यातीला चालत नाही. म्हणजे तिथे एक शेतकऱ्याचं थोडंसं आर्थिक गुणवत्ता ह्या निकषावरती नुकसान होऊ शकतं. पण अशावेळीसुद्धा शेतकऱ्यांसाठी एक चांगलं पाऊल सरकार उचलू शकते आणि ते म्हणजे आता यंत्रणा आपल्याकडे सगळ्या आहेत, तर हवामानाचा आणि येणाऱ्या उत्पादनाचा अंदाज घेऊन त्या दिशेने जर योग्य वेळी आणि योग्य उपाययोजना केली म्हणजे काही प्रमाणात सरकारने त्यांच्या संस्थांमार्फत खरेदी करणे, निर्यातीला वेळेवर प्रोत्साहन देणे म्हणजे निर्यात वाढेल आणि इतर राज्यांमध्ये ज्या ठिकाणी अजून आपला कांदा पोहोचत नाही किंवा त्या ठिकाणी अजून बाजारभाव अगदी म्हणजे थोडक्यात कांद्याच्या खरेदी बरोबरच नव्या बाजारपेठेसाठी तो उपलब्ध करून देणे हे दोन पर्याय तुम्ही सुचवताय. आपल्या बरोबर माजी कुलगुरू आहेत डॉक्टर शरद निंबाळकर. निंबाळकर साहेब, आपलं स्वागत चर्चेमध्ये. या आधीचे 3 वक्ते विविध मुद्द्यांवर बोलले आणि त्यात द्राक्ष आणि कांदा उत्पादकांच्या साठीच्या समस्या, केंद्र सरकारचं धोरण याबाबत ते बोलले. त्याचबरोबर लहरी हवामान यावरही आपली चर्चा होती आहे. पण आता तुम्ही माजी कुलगुरू आहात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे. त्या अनुषंगाने माहिती हवी आहे की आत्ताच्या घडीला हवामान हा मुद्दा उत्पादकांच्या समोर केवढं मोठं आव्हान घेऊन आलेला आहे. सरकारी ध्येय धोरणांची चर्चा आपण त्यानंतर करू. यामध्ये हवामानाचा भाग हा नक्की आहे. म्हणजे आपत्ती नियोजन आणि आपत्ती संदर्भामध्ये होणारं नुकसान भरून काढण्याच्या बाबतीमध्ये अजूनही पाहिजे तशा व्यवस्था आपण निर्माण करू शकलो नाही. वस्तुस्थिती नाकारता येत नाही. कारण आता कुठे या यंदाच्या बजेटमध्ये 22 म्हणजे जे नेहमीचे या भावाच्या संदर्भात होते त्याला 22 अजूनही बरेचशा कांदा असेल किंवा अजूनही बागायत पिकं असतील त्याला अजूनही कुठल्याही प्रकारचा म्हणजे उत्पन्नाच्या संदर्भात किंवा उत्पादन जर खराब झालं तर त्याच्या संदर्भात असा कुठल्याही प्रकारचा जी मॅनेजमेंटचा प्रिन्सिपल आपण अजून तितकं राबवल्या गेले नाही. वस्तुस्थिती नाकारता येत नाही. कांद्याचा तोच भाग आहे, द्राक्षाचाही तोच भाग आहे. याच्यावरती विपरीत आणि दुसरी गोष्ट की शेतकऱ्यांना असं मोघम हवामान आपण जर का तुरळक कुण्या ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता आहे, गारपीट येण्याची शक्यता आहे, पण नेमकं कोणत्या भागामध्ये आहे हे आपण सांगू शकत नाही. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की बरेचदा काही भागामध्ये शक्य आहे पण जिथे पॉसिबल नाही आहे तिथे त्या संदर्भातल्या काही योजना राबवता येतात. द्राक्षाच्या बाबतीत असेल, संत्र्याच्या बाबतीमध्ये असेल, कांद्याच्या बाबतीमध्ये कदाचित कठीण जाईल. पण ही जी फळं बाग जे आहेत त्याच्याबद्दल हवामान खातं जर आपल्या इथलं अजूनही हवामान खातं त्या दृष्टीने सक्षम झाले नाही आणि त्याचा फटका सातत्यानं शेतकऱ्यांना आणि विशेषतः हे जे हाय व्हॅल्यूड जे काही क्रॉप्स आहेत ज्याच्यामध्ये बागायती जे क्रॉप्स आहेत त्यांना फार जास्ती पडत असतो. आता वस्तुस्थिती आपली जी आपण सांगताय द्राक्षाच्या संदर्भामध्ये आता द्राक्षाचं केवढं मोठं नुकसान झालंय, केळीचं आता केवढं मोठं नुकसान झालेलं आहे. शरदजी, आपल्याला जाहिरातीसाठी इथे थांबावं लागेल त्यामुळे मी तुम्हाला तुमच्या वक्तव्यादरम्यान थांबवतोय. मला माफ करा त्याच्यासाठी. पण एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती आपण घेणार आहोत आणि द्राक्ष आणि कांदा उत्पादकांच्या समोर लहरी हवामानाबरोबरच केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे कशा अडचणी आहेत आणि त्यातून मार्ग कसा काढायचा याची उत्तरं पुढच्या चर्चेत आपण शोधणार आहोत. नमस्कार. रोखोकच्या या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आपल्याबरोबर विविध मान्यवर आहेत, त्यांची एकदा परत ओळख करून घेऊ. डॉक्टर शरद निंबाळकर, माजी कुलगुरू, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, त्याचबरोबर सतीश भोंडे कांदा अभ्यासक आहेत, वासुदेव काठे द्राक्ष निर्यातदार आहेत, तुषार कोंबडे हे सुद्धा द्राक्ष उत्पादक आहेत, जयंत जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत आणि अनिल बोंडे भारतीय जनता पार्टीचे आमदार आता आपल्याबरोबर चर्चेमध्ये सहभागी झाले आहेत. बोंडे साहेब, आपलं स्वागत. अनिल बोंडे यांना माझा पहिला प्रश्न आहे.
अनिलजी, आपण या चर्चेत सहभागी होण्याच्या पूर्वी ज्या मान्यवरांशी आम्ही चर्चा केली तेव्हा त्यांच्याकडून प्रामुख्यानं 2 गोष्टी समोर आल्या. पहिली गोष्ट अशी, एक, कांद्याच्या बाबतीत हमीभावाचं संरक्षण कवच नसणं आणि दुसरं, द्राक्षाच्या निर्यातीच्या बाबत येणाऱ्या अडचणींकडे केंद्र सरकारचं दुर्लक्ष होणं. या दोन्ही गोष्टींच्या बाबत तुमच्याकडून भूमिका हवी आहे, जेणेकरून आपली चर्चा आता पुढे जाईल. कांद्याच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर राज्य सरकारने कांद्याचे भाव गडगडल्यानंतर 200 रुपये प्रति क्विंटल हा फरक देण्याचं शासनाने जाहीर केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की याच्यामुळं खूप शेतकऱ्याचा म्हणजे एक थोड्या प्रमाणात दिलासा निश्चितपणे मिळू शकेल. परंतु कांद्याचा हा प्रश्न हा नेहमीचा प्रश्न आहे की जेव्हा एखाद्या वेळेला दुष्काळाची परिस्थिती असते तेव्हा भाव गगनाला भेटतात आणि आपल्यासारख्या चॅनलवर मग गरिबांनी कांदा खाऊ नये का असं प्रेशरायझेशन होतं. आणि कांद्याचं स्टोअर केलेलं उत्पन्न, स्टोअर केलेला कांदा, चाळीमधला कांदा आणि त्यासोबतच नवीन आलेला कांदा हा आला की कांद्याचे भाव गडगडतात. आणि बऱ्याच प्रमाणात हा पेरिशेबल आयटम असल्यामुळे या भावाचा फटका, कमी झालेल्या भावाचा फटका शेतकऱ्यांना बसतो. अगदी अनिलजी, आपण बोलत असताना एक महत्त्वाचा मुद्दा मांडलात की कांदा हा नाशवंत पदार्थ आहे, ही नाशवंत वस्तू आहे. आणि त्या अनुषंगाने मग मला विचारायचं आहे, कारण आपण आपल्या चर्चेमध्ये लहरी हवामानाचाही उल्लेख वारंवार करतो आहोत आणि त्यामुळे आत्ताच्या घडीला कांद्याला डोंगळे फुटण्याचा प्रकार घडतोय नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये. कांदा उत्पादकांसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे. पण त्यापेक्षा मोठी चिंतेची बाब ही आहे की त्यासाठी आवश्यक ते साठवणुकीचं तंत्रज्ञान आणि जागा उपलब्ध नसणं. त्यासाठीच कांदा चाळीच्या संदर्भात शासनाने अतिशय मुक्त धोरण ठेवलेलं आहे. जो शेतकरी समोर येईल त्याला कांदा चाळ देण्याचं धोरण ठेवलेलं आहे. आणि त्यासोबतच कांद्यावर प्रक्रिया करणे. आता जळगावमधला कांदा आहे, बराचसा जैनच्या माध्यमातून तो ड्राय केला जातो आणि तो एक्सपोर्ट केला जातो. आणि त्यासोबतच जे एक्सपोर्टचं धोरण आहे, आता कांद्याची एक्सपोर्ट किंमतही बऱ्यापैकी कमी केल्या गेली आहे. जी किंमत 450 साधारणतः आता 240 रुपये प्रति टन डॉलरच्या रूपामध्ये त्यापेक्षा सुद्धा कमी करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे एक्सपोर्टला सुद्धा भाव कमी झालेले असले तरी एक्सपोर्टला सुद्धा चांगल्या कांद्याला निश्चितपणे वाव मिळणार आहे. आपल्याबरोबर सतीश बोंडे हे कांदा उत्पादक आहेत आणि त्याच अनुषंगाने ते आपल्या प्रश्नांचा आणि आपल्या दाव्यांचा उहापोह करतील. तुम्हाला वाटतंय सतीशजी, ज्या पद्धतीचे दावे होत आहेत वस्तुस्थिती तशी आहे का? हॅलो, बोला सतीश बोंडे, माझा आवाज येत असेल तर बोला. काही प्रमाणात आहे, पण ही बाब आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. हॅलो, आवाज येतोय? हो, येतोय. वस्तुस्थिती आहे की आजच्या घडीला आपल्याकडे साठवणीची बऱ्यापैकी व्यवस्था झालेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये. आणि त्यामुळं आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही की साठवणीसाठी जागा नाही आहे. जागा आहे. प्रश्न आहे की साठवलेल्या कांद्याला कुठेतरी आपण संरक्षण देणं, म्हणजे बाजारभावांचं संरक्षण देणं गरजेचं आहे. यावर्षी काय झालं की साठवलेल्या कांद्याला हा साठवण्याच्या वेळी जो भाव होता त्यापेक्षा सुद्धा कमी बाजार मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. आणि त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडतो की कांदा परत साठवावा का विकून टाकावा. आता आपल्याला पुरवठा आणि निर्यात या दोन्ही दृष्टीने कांद्याची साठवण करणं अत्यावश्यक आहे. मग अशा वेळी सरकारला कुठलं तरी धोरण राबवून साठवलेल्या कांद्यांना सुद्धा शेतकऱ्यांना कसं संरक्षण मिळेल ह्या बाबतीची काही उपाययोजना करणं हे गरजेचं आहे. अगदी. आपल्याबरोबर डॉक्टर शरद निंबाळकर आहेत. निंबाळकर साहेब, आपण मगाशी चर्चा करत असताना लहरी हवामानाचाही उल्लेख करत होतो. मात्र आता एका गोष्टीचा पुढे जाऊन विचार करण्याची गरज आहे. लहरी हवामानाला सुद्धा तोंड देण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? आहे, त्याच्यामध्ये उपाययोजना नक्कीच आहे. आता कांदा खराब होतो, त्याचा साठवणुकीचा भाग आता सांगितला आहे, त्याला आपण किती मदत देतो हे मान्य आमदारांनी सांगितलेलं आहे. प्रश्न असा आहे की याच्यामध्ये हवामानाधारित
हा जो विमा आणि याच्यामध्ये जे पैसे आणि त्याचे जे मिळायला पाहिजे ते आपल्याला विमा याच्यामध्ये पाहिजे तसा सक्षम नाही आहे. त्याला आतावर निसर्गाला तोंड देणं म्हणजे काही आपण आच्छादनं करू शकत नाही, परंतु जे काही नुकसान झालं किंवा त्याची नुकसान होण्याची संभावना जी आहे ही संभावना आजही आपलं हवामान खातं एकाकडे केंद्रित आहेत. म्हणजे सगळ्या ठिकाणी म्हणजे 20-20 किलोमीटरवरती 25 किलोमीटरवरती एक हवामान केंद्र जे पाहिजे आपल्याला माहिती पुरवणारं ते नाही आहे. आता कृषी विद्यापीठ असतील किंवा कृषी खातं असतील तिथल्या हवामान खाते जे जिथून जे ऑब्झर्वेशन घेतात त्याची परिस्थिती मोठी शोचनीय झालेली आहे. म्हणजे तिकडे लक्ष नाही आहे आणि अशा प्रकारचा डेटा किंवा त्याच्यानंतर हा जो हवामान खात्याला जातो या डेटामुळे तिथली मायक्रो लेव्हल एन्व्हायरमेंट जे आहे मायक्रो लेव्हल एन्व्हायरमेंट त्याची माहिती मिळत नाही आणि बहुतेक ही माहिती म्हणजे थोडक्यात असं आहे की शेतकऱ्याला हवामान खात्यानं मदतनीस म्हणून काम करायला पाहिजे. दुर्दैवानं ते होत नाहीये. आपल्या बरोबर जयंत जाधव आहेत. जाधव साहेब, आवाज येतोय का माझा आपल्यापर्यंत? ते नाही आहे, आपल्याकडे अजून व्यवस्था झाली नाही आहे. बघा, याच्यामध्ये मला आमचे सहकारी जे आमदार जे आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं की कांद्यांच्या ह्या भाव गडगडल्यामुळे सरकारने 200 रुपये प्रति क्विंटल त्यांना मदत दिली. आमदार महोदयांनी या ठिकाणी सर्व ही काही जी माझ्या मते तज्ज्ञ मंडळी आहेत, कुलगुरू मंडळी आहेत, एका एकर कांद्याला या ठिकाणी किती खर्च येतो या सन्माननीय आमदारांना जर माहिती असेल तर 200 रुपये ही जी काही आपण जी मदत सरकारने जी काही केलेली आहे ती आपल्या बुद्धीला पटते का? आपण जर या ठिकाणी जर कांद्याचे भाव कधी जर का वाढले तर दिल्लीमधलं आपलं सरकार तातडीने त्याच्यात हस्तक्षेप करून सगळ्या योजना करून तो कांदा कसा स्वस्त होईल याच्याकडे लक्ष दिलं जातं. मग आज जर का कांद्याचे भाव गडगडले असताना शेतकरी आज आत्महत्याग्रस्त आपल्याला हस्तक्षेप करावीशी वाटत नाही का? राहिली अगदी. आणि याचे उत्तर आपल्याला अनिल बोंडे यांच्याकडून हवं आहे. अनिल बोंडे, कांद्याच्या बाबतीत मात्र कायमच अन्यायकारी भूमिका का घेतली जाते असा उत्पादकांचा प्रश्न आहे. जेव्हा शेतकऱ्याला 4 पैसे मिळायची वेळ येते तेव्हा केंद्राचा हस्तक्षेप होतो. मग असाच हस्तक्षेप कांद्याचा भाव पडल्यानंतर का होत नाही? केंद्राचाच हस्तक्षेप नाही नुसता, तर टीव्ही चॅनलपासनं सगळ्या मीडियाचा सुद्धा हस्तक्षेप होतो. आणि त्या हस्तक्षेपामध्ये मग म्हटलं जातं अरे गरिबांनी कांदा सुद्धा खाऊ नये का? नाही, पण अनिल बोंडे साहेब, माध्यमांच्या दबावामुळे सरकार निर्णय घ्यायला लागली आहेत का? जर तुम्ही वारंवार हा उल्लेख करताय म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. माध्यम ठरवतायत का या देशाचं धोरण? जीवनावश्यक वस्तूमध्ये ऐका, कांदा हा जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकण्याची गरजच नाहीये. आणि आज या परिस्थितीत जेव्हा कांद्याचे भाव गडगडले तर कांद्याचा जो साधारणतः 7 रुपये किलो किंवा 8 रुपये किलो तो 5 रुपये किलोवर आल्यानंतर साधारणतः डिफरन्स 2 रुपये जो आहे तो डिफरन्स देण्याचा प्रयत्न हा शासनाने केलेला आहे. शासन काही पूर्ण भाव देत आहे असं नाही, पण अजून मी तर या टीव्हीच्या माध्यमातून म्हणेल की अजूनही यामध्ये डिफरन्समध्ये वाढवायला काही हरकत नाही. कारण की आपण म्हणताय की डिफरन्स वाढवायला हरकत नाही, मान्य आहे. पण एक प्रश्न आहे जो शेतकऱ्यांच्या माध्यमातून कायम उपस्थित राहतो, तो म्हणजे कांद्याला हमी भाव का दिला जात नाही? नाही, हमी भाव कोणत्या गोष्टीला दिला जातो हा आपणास चांगलं माहीत आहे. जे आयटम पेरिशेबल आहे, नुसता कांदाच नाही, केळाला हमी भाव दिला जात नाही. जे पेरिशेबल आयटम आहे त्याला हमी भावामध्ये ते येत नाही सध्याच्या परिस्थितीत. संत्र्याला हमीभाव दिला जात नाही, द्राक्षाला हमीभाव दिला जात नाही. या फळं किंवा पेरिशेबल आयटमला हमीभाव देता येत नाही, त्याची क्वालिटी वेगवेगळी असते. अगदी तुमचं म्हणणं लक्षात येत आहे. तुषार कोंबडे आपल्या बरोबर या सेगमेंटमध्ये सहभागी होत आहेत. आपल्या बरोबर ते द्राक्ष उत्पादक आहेत. आत्ताच्या घडीला द्राक्षाच्या अनुषंगाने तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या या धोरणात्मक किती आहेत आणि बाजारभावाच्या अनुसार किती आहेत? हॅलो, बोला तुषार कोंबडे, तुमचा आवाज येतोय. मी नाशिकमधली द्राक्ष उत्पादक आहे. तर छाटणीपासनं द्राक्षाचा खर्च खूप होतो आणि त्या तुलनेमध्ये बाजारभाव खूप कमी मिळतात. आणि दरवर्षीच हवामानामध्ये खूप बदल होत आहेत. आज यावर्षी खूप थंडीचं प्रमाण वाढलं, त्याच्यामुळे शुगरला खूप अडचणी आल्या आणि द्राक्षाचं प्रोडक्शन कॉस्ट इतकी वाढली आहे की त्या तुलनेमध्ये द्राक्षाला रेटच मिळत नाही. किती झाली आहे यंदा प्रोडक्शन कॉस्ट तुमची? ते रेट मिळण्यासाठी द्राक्ष उत्पादकांना साधारणतः एक्सपोर्टसाठी 25 ते 30 रुपयापर्यंत प्रोडक्शन कॉस्ट गेली आहे आणि एक्सपोर्टचे बाजार आजच्या रेटला
40 रुपयापासून 45 रुपयापर्यंत एक्सपोर्ट रेट मागताय आणि लोकलचे रेट आज 15 रुपयापासून 20-22 रुपयापर्यंत 23 रुपयापर्यंत आलेले. तर प्रोडक्शन कॉस्ट इतकी झाली असताना बाजारभाव एवढे कमी झाले, त्यासाठी काहीतरी धोरण करण्यात यावे. अगदी तुमचा विषय लक्षात येतोय. आपण एक आणखीन जाहिरातीची छोटीशी विश्रांती घेतोय. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी या नंतरच्या सेगमेंटमध्येही सहभागी व्हावं आणि त्या सेगमेंटमध्ये रोखोकमध्ये आपण चर्चा करू की कृषी संदर्भात योग्य पिकं, योग्य कीटकनाशकं आणि योग्य बाजारभाव यांची सांगड कशी घालायची. नमस्कार. आपण रोखोकच्या या भागात चर्चा करतोय कांदा आणि द्राक्ष उत्पादकांच्या समस्यांची आणि त्याचबरोबर केंद्राच्या धोरणांनी कशा पद्धतीनं या दोन्ही उत्पादकांना संकटाला सामोरं जावं लागतंय. आपल्याबरोबर अनिल बोंडे आहेत, भारतीय जनता पार्टीचे ते आमदार आहेत. तसंच जयंत जाधव सुद्धा आहेत. अनिल राव, ज्या पद्धतीनं द्राक्ष उत्पादकांच्या साठीची नवी संकट उभी राहत आहेत ती रशियाच्या बाजारपेठेतली आहेत. त्याबाबत केंद्राच्याकडून आवश्यक ते हस्तक्षेप अद्यापही झालेले नाहीत. द्राक्ष उत्पादकाच्या एक्सपोर्टच्या संदर्भात ॲपेडानी ती पावलं उचललेली आहे की आपले जे द्राक्ष एक्सपोर्ट होतं त्याला संरक्षण करण्याकरता ॲपेडा ही केंद्र सरकारच्या मान्यतेने संस्था आहे, ती मार्गदर्शन करते आणि त्या करारानुसार द्राक्ष जर तिथे ॲक्सेप्ट केल्या गेले नाही तर ॲपेडाच्या मार्फत संरक्षणसुद्धा शेतकऱ्यांना मिळतं. आणि रशियामध्ये यावेळेला द्राक्षाचा प्रॉब्लेम असा झाला आहे की थंडीच्यामुळे द्राक्षावर बराच परिणाम झाला, कारण की सातत्याने 5 डिग्रीपेक्षा कमी थंडी होती आणि त्याचाही परिणाम या एक्सपोर्टवर झालेला आहे. मला असं वाटतं की केंद्र सरकारने ॲपेडाच्या मार्फत याबाबत पावलं निश्चितपणे उचललेली आहेत. नाही, आत्ताच्या घडीला जी माहिती येते बोंडे साहेब ती अशी आहे की कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप अद्याप झालेला नाही, कारण याच्या बातम्या वारंवार गेले काही दिवस येत आहेत आणि द्राक्ष उत्पादक सुद्धा मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त करतायत. अर्थात त्याच्या पलीकडे जाऊन एक विषय मला डॉक्टर शरद निंबाळकरांना विचारायचा आहे. निंबाळकर साहेब, आपण आपल्या उत्पादनांसाठी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांचं परिणामकारक प्रमाण हे सुद्धा नियंत्रित करू शकत नाही आहोत का, आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्याला आव्हानांचा सामना करावा लागतो का? या विषयावर बरोबर आहे. मागे असंच रेसिड्यू काही कीटकनाशकांचे जास्त आढळल्यामुळे त्याच्यामध्ये ते कंटेनर आपले वापस आले होते, परत आले होते. आता याच्यामध्ये कसं आहे, काही त्याच्यामध्ये जे मारण्याचं अंतर आणि त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की तो इंटरवल जो असतो फवारणीनंतरचा, त्या इंटरवल नंतर तोडला आपण तर त्याच्यामध्ये त्याची रेसिड्यू राहत नाही. मान्यात बिलो डिटेक्टेबल लेवल येतात, बिलो डिटेक्टेबल लेवल, BDL लेवल म्हणतो आपण त्याला कीटकनाशकाची. आणि अशा कुठल्याही प्रकारचे कीटकनाशकं जर वापरलेत, अर्थात आता द्राक्ष उत्पादकांनाही माहिती झालं आहे की बा अनेक ठिकाणी ते त्याच प्रकारचं द्राक्षाच्या संदर्भातले जे काही फंजीसाइड्स असतील, हर्बिसाइड्स आहेत ते वापरतात. याच्यात मुख्य मुद्दा तो नाही आहे. मुख्य मुद्दा याच्या नावाने कोणतंही कारण, जेव्हा त्यांच्याकडे माल घ्यायचा नसतो तेव्हा ते कोणतंही कारण काढून तुम्हाला तो माल वापस कसा जाईल याचं धोरण आखत असतात हे लोक. अगदी शरद निंबाळकर, हाच मुद्दा खरं तर मागच्याही वेळेला आला होता चर्चेमध्ये, तेव्हा आपल्याकडे असलेली माहिती आपण दिली आणि ती माहिती असं सांगत होती की आत्ताच्या घडीला रशियात पेरूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे, रशियाला आपला पेरू खपवायचा आहे म्हणून त्यांना नाशिकची द्राक्ष नको आहेत. अशा पद्धतीतला ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये डाव प्रतिडाव खेळले जातात तेव्हा त्याला उत्तर द्यायला आपल्याकडे काय असतं? एक मिनिट द्या मला 1 मिनिट, आपण मला 1 मिनिट द्या. हॅलो, हा बघा, याच्यामध्ये काय आहे की स्थिरता बाजार, चढ बाजार मूल्य निर्धारण कमिटी असे जे आहे ना, याच्यामध्ये तो भाव नियंत्रित करण्याचा आपण स्वामीनाथन आयोगमध्ये तर टाकलाय कलम. म्हणजे अशा या वेळेला जेव्हा एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट आपण करतो याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान जिथे होत असेल त्या ठिकाणी चढ उतार निधी ज्याला नाव दिलेलं आहे, तो चढ उतार निधीची संकल्पना अजूनही ना राज्य शासनाने ना केंद्र शासनाने ती इम्प्लिमेंट केलेली आहे. आताच्या घडीला मग अशी उत्तरं असू शकतात की स्वामीनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारशी अजून अद्याप लागू झालेल्या नाहीत. पण डॉक्टर बोंडे, मला या अनुषंगाने नाहीत
मला ही या वस्तुस्थिती अनुषंगाने आहे. डॉक्टर बोंडेंकडून उत्तर हवं आहे की मग जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतकरी नाडला जाईल त्या वेळेला देश म्हणून आपल्या सरकारने त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं नाही का? निश्चितपणे जे जे कंटेनर ॲपेडाच्या मार्फत जातात आणि ॲपेडाच्या गाईडलाईन्स वापरून ॲपेडाच्या परवानगीने जे जे जातात त्या सर्व एक्सपोर्टरला शेतकऱ्यांना संरक्षण निश्चितपणे मिळतं. परंतु त्यांनी स्वतःहून करार केलेले असतील, कारण की अनेक वेळा शेतकरी किंवा शेतकऱ्याचा संघ हा द्राक्ष उत्पादक संघ अतिशय नावाजलेला आहे आणि त्यांनी जर इंटरनॅशनल लेवलवर करार केलेले असतील, ॲपेडाच्या मार्फत नसतील, तर मग ती त्यांची स्वतःची जबाबदारी होऊन बसते. आणि म्हणून माझी तर विनंती आहे की ॲपेडाच्या मार्फत जर ह्या गोष्टी केल्या, द्राक्ष उत्पादक संघांना चांगलं माहीत आहे, त्यांचं नेटवर्किंगसुद्धा अतिशय चांगलं आहे आणि त्यामुळं ह्या रेसिड्यूची बाब असो किंवा कंटेनरला जाणारा वेळ असो, या सगळ्या गोष्टीचं ॲपेडाच्या मार्फत जर नियंत्रण केलं गेलं तर मग ही फसवणूक होत पण नाही. लगेच इथेच वासुदेव काठेंना हा प्रश्न विचारू की ज्या पद्धतीच्या उपाययोजना तुम्हाला सुचवल्या जात आहेत त्या व्यावसायिक दृष्ट्या शक्य आहेत का? नाही. यामध्ये द्राक्षाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जगात सर्वात कमी रेसिड्यू असलेले आपले भारतीय द्राक्ष आहेत. एवढा कमी रेसिड्यू जगातल्या कुठल्याही द्राक्षामध्ये नाहीये. म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगले द्राक्ष. हे द्राक्ष आपण जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये प्रेझेंट केले पाहिजे. जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये आपण सांगितलं पाहिजे की या प्रकारचे आरोग्याला अत्यंत चांगले असलेले द्राक्ष भारताचे आहेत, ते आपण आपल्या मार्केटमध्ये घ्या असं आपण म्हणणं असं आहे की आपलं उत्पादन जगात चांगलं आहे, फक्त त्याचं योग्य मार्केटिंग झालं पाहिजे. जयवंत जाधव आपल्या बरोबर आहेत. जयवंत जाधव, शेवटच्या टप्प्यात आहोत आपण. आत्ताच्या घडीला तातडीनं तुमच्या लेखी कोणत्या गोष्टी आहेत ज्या करायला पाहिजेत, ज्या तुम्ही सरकारला सांगू इच्छिता? सरकारचे प्रतिनिधी या नात्यानं भाजपाचे आमदार इथं बसलेले आहेत. भाजपच्या आमदारांनी या ठिकाणी सांगितलं की केंद्र शासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप केला आहे. माझा अतिशय प्रामाणिकपणे प्रश्न आहे सन्मान्य आमदारांना, काय प्रयत्न केले तेवढे त्यांनी सर्वात प्रथम सांगावं. एवढं खोटं तुम्ही जाहीरपणे जर का सांगत असाल आणि शेतकऱ्यांची एवढी जर का फसवणूक करत असाल, तुम्ही एक लक्षात घ्या, अपेडा आमचा नाशिक जिल्हा जो काही द्राक्ष उत्पादक जो आहे तो जो एक्सपोर्ट करतो त्याच्या छाटणीपासून अपेडाच्या मार्फत या ठिकाणी शेतकरी त्याचं उत्पादन कशा चांगल्या पद्धतीने राहून अपेडाने दिलेल्या गाईडलाईन्स ज्या आहे त्या फॉलो केल्यानंतर तो एक्सपोर्ट होतोय माल. तो काही वेळा नाही कुठला माल त्या ठिकाणी भरून एक्सपोर्ट करायला. आणि मग ज्यावेळेस ही अडचण त्या ठिकाणी परदेशात निर्माण होते त्यावेळेस शासनाचं पालक म्हणून या ठिकाणी जबाबदारी असते की हा गेलेला माल त्या ठिकाणी परत न येता त्याच्यामध्ये काहीतरी मध्यस्थी केली पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि अनिल बोंडे, शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. कृपया तात्काळ सांगा, सरकार खरंच काही उपाययोजना करतंय का? कारण तुम्ही वारंवार ध्येय धोरणांच्या बाबतीत बोलता आहात, प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही, अशी उत्पादकांची तक्रार आहे. निश्चितपणे मी तेच सांगतोय, द्राक्ष असो संत्रा असो, ॲपेडाच्या मार्फत जर एक्सपोर्ट केला गेलेला असेल तर केंद्र सरकारचं त्याला संपूर्णतः संरक्षण मिळतं. आणि म्हणून हे एक्सपोर्टरचा जो प्रॉब्लेम आहे तो ॲपेडाच्या मार्फत असेल तर केंद्र सरकार त्याला संरक्षण देणार. पण समजा खाजगी कराराने जर केल्या गेलेलं असेल, आता आमच्याकडचे संत्र बांगलादेशमध्ये खाजगी कराराने जातात, तर त्यामध्ये फसवणूक झाली तर मग त्यामध्ये हस्तक्षेप करणं कठीण जातं. परंतु ॲपेडाच्या मार्फत जे जे एक्सपोर्ट होतात त्याला संपूर्णतः संरक्षण शेतकऱ्याला, संघाला हे मिळतं, एवढं मी निश्चितपणे सांगू. अगदी बोंडे साहेब, धन्यवाद. आपला दावा जरी असला तरी पण प्रत्यक्षात उत्पादकांच्या माध्यमातून तशी भावना व्यक्त होताना दिसत नाही. डॉक्टर शरद निंबाळकर, शेवटचा प्रश्न आपल्यासाठी आहे. कृपया मर्यादित वेळेत आणि कृपया 1 मिनिटात उत्तर द्या. आत्ताच्या घडीला जर समजा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पण आपल्याला आव्हानं येत असतील आणि स्थानिक बाजारपेठेत अपेक्षित किंमत मिळत नसेल तर उत्पादकांनी पुढच्या पिकाच्या वेळेला काय विचार करायचा? डॉक्टर निंबाळकर, माझा प्रश्न आपल्यापर्यंत निंबाळकरही बोलायचं आहे का? हा, हो, आता याच्यामध्ये एक आहे,
सरकारांच्या संदर्भात हा जो माल जे इंटरनॅशनल लेवलला जातो आहे त्याच्यामध्ये सरकारचं एक वास्तविक धोरण पाहिजे. एक त्याच्यामध्ये चढ उतार नीती जो आहे हा एक राखीव निधी पाहिजे. तसंच एक रिस्क मॅनेजमेंट म्हणून जो फॅक्टर आहे म्हणजे वातावरणाचा बदल असेल, द्राक्ष, केळी, संत्रा यांचं नुकसान झाल्यावर त्याची एक अशा प्रकारची सर्वकष अशी योजना. आणि दुसरी गोष्ट, अनेक देशांमध्ये या वस्तूंची गरज आहे, तिथे आपण अजून पोहोचलेलो नाही आहेत आणि त्या ठिकाणी मार्केट क्रिएशनसाठी अशा प्रकारची अशी एक एजन्सी सेंट्रल आणि राज्य सरकारांनी तयार करून इतर अनेक देश आहेत ज्यांच्यापर्यंत त्यांना गरज आहे पण तिथे आपण पोहोचलेलो नाही, ते नवीन मार्केट आपलं करून ते मग कंपनीच्या माध्यमातून असो, आफेड्याच्या माध्यमातून असो, आपल्या शेतकऱ्याचा माल तिथे जाऊन त्याला 2 पैसे मिळाले पाहिजे आणि त्याचं संरक्षण झालं पाहिजे. हे नीती अजूनही आपण त्या प्रमाणात केलेली नाही. आणि डॉक्टर निंबाळकर, आपला मुद्दा लक्षात येतोय. वेळेअभावी मला आपल्याला थांबवावं लागतंय, माफ करा. मात्र आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनापासून आभार. जाता जाता, कांदा आणि द्राक्ष उत्पादकांच्या समस्या काही निसर्ग निर्मित आहेत तर काही धोरणांमुळे निर्माण झाल्या आहेत. उत्पादकांना दिलासा देणारं निर्यात धोरण, बाजारभावाचं संरक्षण आणि नाशवंत मालाच्या योग्य साठवणुकीचं तंत्र या सगळ्यांच्या माध्यमातून कांदा आणि द्राक्ष उत्पादकांना दिलासा देणं गरजेचं आहे. याबरोबरच नुकसान सोसता यावं म्हणून भक्कम विमा संरक्षण मिळायला हवं. कांदा आणि द्राक्ष उत्पादकांच्या समस्या कशा सोडवता येतील त्यासाठी एक दूरगामी धोरण आखणं गरजेचं आहे. आज रोकठोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.